शबरी दरवाजाला हात लावला, आपल्या बापाने मांडव कसा घातला हे पाहण्यासाठी. तर 100 राजापुत्रांची लाईन डोळ्यासमोर दिसली. आजापुत्र माहितीये? आजापुत्र म्हणजे शेळीचे पुत्र, त्याला आपण काय म्हणतो, बोकड. 100 बोकडं पाहिली. बाबा हे कशासाठी? म्हणले बाळ तुझं लग्न आहे, पाहुण्यांना मेजवानी करायची आहे. म्हणले म्हणजे यांना तुम्ही मारणार? म्हणले हो. तर अंतर्मुख झाले, विचार केला. कारण ती शबरी माई होती महाराज, जिच्याकडे शुद्ध सात्विक पुण्याचा संचय होता. तिने विचार केला, अरे माझ्या एकटीसाठी 100 जीव जाणार. आणि महाराज हे शरीर तर तसं पाहिलं तर नश्वर आहे, याचा कधी फुटाणा बाजार सांगता येत नाही. एका क्षणाचा सुद्धा त्याचा भरवसा नाही आहे, क्षणभंगूर नाही भरवसा. कबीरदास महाराज वर्णन करतात, यह तनु का कुंभ है ले फिरे जो हाथ, यह तनु का कुंभ है ले फिरे जो हाथ, ढबका लागी टूट गया कछु न आया हाथ, कबीरा कछु न आया हाथ, यह तनु का कुंभ है. हे तर काचेचं भांड आहे. ढबका लागी टूट गया कछु न आया हाथ. याला धक्का लागल्यानंतर जसं तुटून जातं महाराज एखादं काचेचं भांड, काचोळ्या काचोळ्या होतात, तसं महाराज म्हणतात या शरीराचं काही हाती येत नाही. आणि एका देहासाठी 100 देहाचं त्या ठिकाणी बलिदान जाणार. तर हे लग्न मी न केलेलं बरं. म्हणून महाराज लग्न मंडपाचा त्याग करणारी पहिली स्त्री कोण आहे? शबरी माई आहे. आणि लग्न मंडपाचा त्याग करणारा पहिला पुरुष कोण आहे? रामदास स्वामी महाराज. सावधान